या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आसकोली गटात होणार चुरशीची लढत, विक्रांत जाधवांना टक्कर देण्यासाठी संतोष जैतापकर रिंगणात। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता खरा रंग येणार आहे। नव्याने झालेल्या आसकोली गटात काटेकी टक्कर पाहायला मिळणार असून आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांना टक्कर देण्यासाठी युतीकडून भाजपमधून सेनेत प्रवेश केलेले संतोष जैतापकर यांना थेट रिंगणात उतरवले आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज भरणे सुरू असतानाच अचानकपणे गुहागरमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली। भाजपचे ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला। पक्षप्रवेश पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच जैतापकर यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आता विक्रांत जाधव यांच्यासाठी तगडा प्रतिस्पर्धी युतीकडून देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे। जैतापकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्ष स्तरावर सगळी चर्चा करूनच आपण शिवसेनेत प्रवेश केला असून विधानसभेवेळी आपल्याला दिलेला शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांनी पाळला असल्याचे सांगितले। तसेच गुहागर आपले होम पिच असून युतीकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। यामुळे आसकोली गटात महत्त्वपूर्ण लढत होणार आहे। त्यामुळे सर्वांचे लक्ष या जिल्हा परिषद गटाकडे लागून राहिलं आहे। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर।